मित्रांनो, सेतू अभ्यासक्रम दिवस 26वा आपण याच्या अगोदर 18 ते 25 या कालावधीतला अभ्यास पाहिलेला, तुम्ही ते सोडवलेला असाल. आणि आता आपण पुढचा भाग 26वा दिवस आता आपण पाहणार आहोत. त्याच्यामध्ये प्रकरण आहे भारताची सुरक्षा व्यवस्था. याच्या अगोदर तुम्ही सुरक्षा व्यवस्थेचं स्वरूप याच्या अगोदर पाहिलेलं असाल की भारताच्या सीमांचं संरक्षण करण्याच्या दृष्टीनं भूदल, नौदल आणि वायुदल अशी सुरक्षा यंत्रणा ही असते. म्हणजे देशाच्या अंतर्गत आणि बाह्य सीमांचं संरक्षण करण्याची जबाबदारी या तिन्ही यंत्रणेवरती असते. आणि याच्यामध्ये लष्कर दल, निमलष्कर दल यांचं देखील कार्य असतं. आणि यात मानवी सुरक्षा हे देखील कार्य ह्या सुरक्षा व्यवस्थेमार्फत केलं जात असतं. आता तुम्हाला या सेतू अभ्यासामध्ये इयत्ता 8वीचं केंद्रीय कार्यकारी मंडळ म्हणजे देशाचा कारभार संसदीय शासन पद्धती तुम्ही पाहिलेला होता इयत्ता 8वीला. त्या संसदीय शासन पद्धतीमध्ये संसदीय आणि अध्यक्षीय शासन पद्धती आपण पाहिलेला होता. आणि त्यावरून त्याचा सेतू सहसंबंध या ठिकाणी म्हणजे जोडला गेलेला आहे. म्हणजे कार्यकारी मंडळ हे प्रत्यक्षात कार्य म्हणजे कामकाज पाहण्याचं काम करतं आणि देशाचा कारभार चालवण्याचं काम करतं. आणि त्यासंबंधी त्याच्याशी सेतू हा जोडला गेलेला आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला केंद्रशासित प्रदेशाच्या लोकसभेच्या मतदारसंघ नकाशात स्वतःच्या मतदारसंघाचं स्थान निश्चित करून म्हणजे स्थानिक लोकप्रतिनिधींचं नावं वगैरे लिहितात, तुम्ही लिहायचं आहे. म्हणजे हे तुम्ही त्याच्यातून काय अध्ययन निष्पत्ती घेतला हे इथं सांगितलेलं आहे. लोकसभा निवडणूक प्रक्रियेचं वर्णन देखील तुम्हाला करता येईल. लोकसभेच्या निवडणुका दर 5 वर्षांनी होत असतात. एकूण लोकसभेसाठी 552 सदस्य म्हणजे लोकप्रतिनिधी काय करत असतात, निवडणुकीसाठी राहत असतात. वेगवेगळ्या मतदारसंघातून 152 प्रतिनिधी हे निवडून दिले जात असतात. हे आपण 8वीला देखील पाहिलेलं आहे. आणि त्याच्यानंतर काही बाबी 8वी असं तुम्हाला म्हटलेलं आहे. देशाच्या सुरक्षेत प्रधानमंत्री यांची भूमिका काय, संघ शासन म्हणजे काय, देशाचे सर्वोच्च प्रमुख कोण असतात, हे सगळं आपण इयत्ता 8वीला शिकलेलं आहात. त्या तुम्ही आठवायचे आहेत आणि त्यानुसार त्याची उत्तरं वगैरे लिहायचं आहे. आणि त्याच्यासंबंधी तुम्हाला जास्त माहिती हवी असेल तर तुम्हाला दीक्षा ॲप लिंक दिलेलं आहे. त्या लिंकवरून तुम्ही माहिती संकलित करू शकताय. आणि त्याच्यानंतर राष्ट्रपतीची निवड कशी होते हे विषय करा. प्रधानमंत्र्याचं कार्य काय, भारताच्या राष्ट्रपतींची चित्रे मिळवून तुम्ही माहिती लावा, असं तुम्हाला वहीत लावा असं तुम्हाला सांगितलेलं आहे. ते तुम्ही कृती त्यात करायचं आहे. त्याच्यानंतर पुढचं जो भाग आहे याच्यामध्ये चित्र दिलेले आहेत काही याच्यामध्ये. म्हणजे ती कोणाची चित्र आहेत, भारतातील प्रधानमंत्र्यांचा म्हणजे मंत्र्यांच्या कालखंडानुसार योग्य क्रम लावायला सांगितलेला आहे. तुमच्या 9वीच्या पुस्तकामध्ये हे कालखंड दिलेले आहेत. आणि त्या कालखंडानुसार म्हणजे त्यानुसार तुम्ही कोणकोणते पंतप्रधान पहिल्यापासून म्हणजे पहिले पंतप्रधान आपल्याला माहीतच आहेत. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे होते, तुम्हाला माहीत आहे. त्याच्यानंतर त्याच्या कालानुसार मग लालबहादूर शास्त्री झाले. त्याच्यानंतर इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या. म्हणजे असे हे म्हणजे त्यांचा कालखंड देखील तुम्हाला इथं लिहायला सांगितलेलं आहे. म्हणजे चित्रात हे उपक्रम तुम्हाला करायला सांगितलेला आहे. ते उपक्रम तुम्ही वहीमध्ये सोडवू शकताय. त्याच्यानंतर पुढचा दिवस आपण इथं बघणार आहोत 27वा. याच्यामध्ये प्रकरण आहे संयुक्त राष्ट्रे म्हणजे संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना. या संदर्भात हे 9वीचं प्रकरण आहे. आणि संयुक्त राष्ट्र संघटनेचं कार्य हे 9वीमध्ये आहे. आणि त्याचा सहसंबंध भारतातील न्यायव्यवस्थेची म्हणजे 8वीच्या प्रकरणाशी इथं सहसंबंध किंवा सेतू बांधण्याचं काम तिथं केलेलं आहे. आणि म्हणजे काही महत्त्वाचे न्यायालयीन निर्णय सांगून त्या आधारे भारतातील न्यायव्यवस्थेचं कार्य स्पष्ट करायला सांगितलेलं आहे. म्हणजे देशाच्या कारभारासाठी म्हणजे काही नियम जे असतात ते नियम किती महत्त्वाचे असतात
ते याच्यातून सांगितलेलं आहे. आणि संयुक्त राष्ट्र संघटना जी आहे ते देखील स्थापन करत असताना त्याचं देखील एक संविधान स्वतंत्र असं तयार केलेलं आहे. संयुक्त राष्ट्र संघटनेची मुख्य भूमिका जी आहे ती आहे की म्हणजे दोन जी महायुद्ध झाली, पहिलं महायुद्ध आणि दुसरं महायुद्ध, दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर संयुक्त राष्ट्र संघटनेची ही स्थापना झालेली होती आणि पहिल्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर राष्ट्रसंघाची स्थापना झाली होती. पण राष्ट्रसंघाला अपयश आल्यामुळं नंतर परत युद्ध झालंच दुसरं महायुद्ध, आणि दुसऱ्या महायुद्धाचे परिणाम अतिशय म्हणजे भयावह परिणाम होते. म्हणजे त्याचं जीवितहानी वित्तहानी भरपूर झालेली होती. आणि त्यामुळं परत अशा प्रकारचं, कारण त्या युद्धामध्ये बऱ्याच राष्ट्रांचं म्हणजे युद्धात सहभागी असलेले नसलेले सगळ्या राष्ट्रांचं इथं ते नुकसान, सगळ्या राष्ट्रांना नुकसानाला सामोरं जावं लागलेलं होतं. आणि त्यामुळं परत युद्ध होऊ नये यासाठी संयुक्त राष्ट्र संघटनेची ही स्थापना झालेली होती. आणि संयुक्त राष्ट्र संघटनेचं मुख्य कार्य काय आहे की संयुक्त राष्ट्र संघटना शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित करणं, युद्ध होऊ न देणं, हे संयुक्त राष्ट्र संघटनेचं काम होतं. आणि या संयुक्त राष्ट्र संघटनेच्या मध्ये एक सुरक्षा परिषद देखील त्यांनी काय केलेलं आहे, निर्माण केलेलं आहे. किंवा असं जर युद्ध झाली तर त्यावेळी सुरक्षा परिषदेमार्फत स्वतःची संरक्षण यंत्रणा किंवा युद्ध करणाऱ्या राष्ट्रांना थोपवण्यासाठी ती काय केलेलं आहे, सुरक्षा व्यवस्था ती स्थापन केलेली होती. आणि आपल्याला काही याच्यामध्ये सांगितलेलं आहे कायद्याची निर्मिती कोण करते, त्याच्यानंतर आपल्यावर अन्याय झाला तर आपण न्याय कुठे मागतो, भारतात न्यायव्यवस्था कशा स्वरूपाची आहे, न्यायाधीशाची नेमणूक कोण करत असतात, अशी काही बाबी तुम्ही इथं आठवू शकताय. कारण ह्या 8वीला झालेली म्हणजे काय आहे, तुम्हाला 8वीला न्यायव्यवस्था झालेली आहे, प्रकरण 8वीला ते होऊन गेलेलं आहे नागरिकशास्त्रामध्ये. आणि त्याच्यावरून आधारित तुम्हाला आठवायला ते सांगितलेलं आहे. तुम्ही ते आठवत नसतील तर पुस्तकाच्या आधारे काय करा, ते न्यायाधीशाची नेमणूक कोण करतात, सर्वसाधारणपणे राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायाधीशांची नेमणूक हे करत असतात. त्याच्यानंतर एक तक्ता दिलेला आहे न्यायमंडळ. न्यायमंडळामध्ये मग एक मध्ये दिलेला आहे, त्याच्या वर आणि खाली तुम्हाला लिहायला सांगितलेलं आहे. वरचं सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, असं तुम्ही त्याच्या खाली काय करायचं आहे, हे प्रश्नांची उत्तरं सोडवायची आहेत. त्याच्याशिवाय तुम्हाला न्यायमंडळाची रचना स्पष्ट करायला सांगितलेलं आहे. सर्वोच्च न्यायालयाचे कार्य काय, भारतातील कायदा पद्धतीच्या शाखा कोणत्या, हे तुम्हाला विचारलेलं आहे. त्या प्रश्नांची उत्तरं देखील तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहायची आहेत. त्यासाठी तुम्हाला काय न्यायमंडळाची रचना वगैरे पाहायचं असेल किंवा न्यायमंडळ स्वतंत्र ठेवण्यासाठी संविधानाने केलेल्या तरतुदी पाहिजे असतील, सर्वोच्च न्यायालयाची कार्य पाहिजे असतील, तर त्या ठिकाणी तुम्हाला काय केलेलं आहे, दीक्षा ॲपद्वारे लिंक दिलेला आहे. त्या लिंकवरती क्लिक केला तर तुम्हाला त्याच्याबद्दलची माहिती काय होऊ शकते, जास्तीत जास्त माहिती तुम्हाला इथं प्राप्त होऊ शकते. आणि अशा पद्धतीने ती माहिती तुम्ही मिळवायचं आहे. आणि याच्यामध्ये न्यायमंडळाची रचना, सर्वोच्च न्यायालयाचं कार्य, भारतातील कायदेपद्धती शाखा, दीक्षा लिंक त्याचे दिलेलं आहे. त्या लिंकद्वारे तुम्ही काय करू शकता, अधिक माहिती त्याच्यापासून मिळवू शकता. त्याच्यानंतर पुढं परत काय दिलेलं आहे, पुढचा दिवस दिलेला आहे. आणि या पुढच्या दिवसामध्ये तुम्हाला म्हणजे हा 28वा दिवस आहे. आणि 28व्या दिवसाला तुम्हाला काय करायचं, इथं एक चाचणी तुम्हाला म्हणजे चाचणी स्वरूपात ते प्रश्नाच्या स्वरूपात तुम्हाला काय केलेलं आहे, दिलेले आहेत. त्याच तुम्ही काय करायचं, कृती करायला सांगितलेलं आहे एक प्रश्नांच्या स्वरूपात. ती कृती कशावर आधारित आहे, तर तुम्ही ज्यावेळी 24वा दिवस पाहिला होता आणि 24व्या दिवशी तुम्ही काय पाहिलेला होता, तर ते प्रकरण जे होतं म्हणजे सागर तळरचनेची प्रतिकृती तयार करा किंवा सागरी लाटा ज्या निर्माण होत असतात त्यासंबंधी तुम्ही 24व्या दिवशी प्रकरण पाहिलं. एक कृती तुम्हाला करायला सांगितलेली होती. धातूचा ट्रे घ्या, ट्रेवर स्टँड ठेवा आणि त्यात पाणी भरा. पाणी भरल्यानंतर ते पाणी स्थिर झाल्यानंतर काय करा, त्यात रंगीत चकत्या सोडाव्यात म्हणून सांगितलेलं होतं. आणि काही वेळानं त्या चकत्या काय करतील, पाण्यावर तरंगतील. आणि या सर्व बाबींचं निरीक्षण करा म्हटलेलं होतं. आणि थोड्या वेळानंतर तुम्हाला काय सांगितलं होतं, एक त्या ट्रेच्या खाली कोपऱ्यात एक दिवा पेटवून, म्हणजे स्पिरिटचा दिवा जो आहे ते पेटवून तुम्ही त्याच्या खाली ठेवा. म्हणजे त्या ठिकाणचं ते ट्रे गरम व्हायला पाहिजे, पाणी त्यातलं गरम व्हायला पाहिजे. मग काय होतं, निरीक्षण करायला सांगितलेलं होतं. पाणी गरम झाल्यानंतर तिथं त्याची घनता हलकी बनते आणि त्यामुळं तिकडे चकत्या काय होतात, सरकतात त्या गरम झालेल्या भागाकडं. असं म्हणजे तो प्रवाह सुरू होतो. असं निरीक्षण करायला तुम्हाला सांगितलेलं होतं. तापमान वाढल्यानंतर पाण्यात कोणते बदल घडताना दिसले असं वगैरे तुम्हाला विचारलेलं होतं. चकत्यांच्या हालचाली कशा होतात ते पहा, हे तुम्हाला निरीक्षण करायला सांगितलेलं होतं.
यातून निष्कर्ष काढता येईल की पृथ्वीवर अशा क्रिया कोठे होत असतील. म्हणजे विषुववृत्तीय प्रदेशामध्ये सागरी पाणी म्हणजे काय होत असतं, उष्णता जास्त असल्यामुळं तापतं आणि त्यामुळं विषुववृत्तीय भागामध्ये तिथं पाणी हलकी बनल्यामुळं सागरी प्रवाहांची निर्मिती तिथं होत असते. म्हणजे थंड प्रवाह, उष्ण प्रवाह हे वगैरे तुम्ही याच्या अगोदर अभ्यासलेला आहात 8वीला. आणि त्यावरून तुम्हाला इथं काय केलेलं आहे, सागरी प्रवाह म्हणजे प्रवाहासंबंधी विशिष्ट दिशा गती पाण्याला देतात. ह्या प्रश्नांची उत्तरं म्हणजे कारणं इथं तुम्ही काय करायचे आहेत, लिहायचे आहेत. खोल सागरी प्रवाह अत्यंत वेगाने का वाहतात, हे सगळं म्हणजे सागरी प्रवाहाच्या संदर्भात तुम्हाला हे प्रश्नांची उत्तरं लिहायला सांगितलेली आहेत. आणि त्यासाठी तुम्हाला लिंक देखील दिलेला आहे. माहिती तुम्हाला पाठ्यपुस्तकाद्वारे माहिती देखील मिळवता येतं. म्हणजे 8वीचं तुम्ही भूगोलाचं विषयाचं पुस्तक घेतला तर सागरी प्रवाह यामध्ये दिलेला स्वाध्याय जो आहे तो सोडवायला देखील तुम्हाला सांगितलेला आहे. आणि त्याच पद्धतीनं एक दीक्षा ॲपचा लिंक देखील दिलेला आहे. त्या लिंकद्वारे देखील काय करू शकताय तुम्ही यासंबंधी अधिक माहिती मिळवून यावरील प्रश्नांची उत्तरं तुम्ही काय करू शकताय, लिहू शकताय. आणि ती प्रश्नांची उत्तरं तुम्ही सोडवायची आहेत. वहीमध्ये सोडवा किंवा एक स्वतंत्र वहीमध्ये सोडवण्यापेक्षा तुम्ही काय करा, वहीमध्ये हे सोडवा. आणि चाचण्या ज्या असतात 15 दिवसानं ते तेवढं काय करायचं आहे तुम्ही तावावरती सोडवायचे आहेत. ते बंच तो वेगळा करायचा आहे. आणि हे रोजचं जे अभ्यास आहे ते तुम्ही काय करायचं आहे, ह्याच्यामध्ये वहीमध्ये तुम्ही त्यासाठी तुम्हाला वही घालायला सांगितले ते वहीमध्ये तुम्ही ते सोडवायचं आहे. आता आपण दिवस 29वा या दिवसाकडे आपण वळणार आहोत. आता याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की पृथ्वीगोल आणि नकाशावरील रेखावृत्त. पृथ्वीगोल आणि तुम्ही पृथ्वीगोल पाहिलेला असाल किंवा तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये वगैरे नकाशा असेल जगाचा आहे, ते जगाच्या नकाशावरती अक्षवृत्त आणि रेखावृत्त दाखवलेले आहेत. आणि अक्षवृत्तांच्या आणि रेखावृत्तांच्या साह्यानं स्थानिक वेळ आणि प्रमाण वेळ कसं काढतात. स्थानिक वेळ जे आहे ते आपण एका रेखावृत्तावर राहिलो आणि त्या रेखावृत्तावरून आपल्याबरोबर डोक्यावरती सूर्य आला तर आपण दुपारचे 12 वाजले असं म्हणतो. स्थानिक वेळ आपण काढू शकतो. त्याच पद्धतीनं प्रमाण वेळ काढण्यासाठी मग देशाचा म्हणजे आपल्या भारताचा होता 82.5 रेखावृत्त जे आहे ते प्रमाण वेळेसाठी आपण वापरलेला आहे. म्हणजे दोन्ही बाजूला समान वेळा, म्हणजे पूर्व सीमेकडं आणि पश्चिम सीमेकडं दोन्ही बाजूला समान वेळा किंवा कार्यालयीन कामकाज हे समान वेळेत व्हावं यासाठी, किंवा एकाच वेळी शाळा सुटाव्यात, एकाच वेळी काय व्हावं सुरू व्हाव्यात, किंवा एकाच वेळी कार्यालयीन कामकाज सुरू व्हावं आणि एकाच वेळी कार्यालयीन कामकाज बंद व्हावं यासाठी ती काय केलेलं आहे, प्रमाण वेळ आपण तयार केलेला आहे. म्हणजे देशाच्या मध्यातून गेलेलं रेखावृत्तावर आपण सगळीकडं घड्याळही लावलेले आहे ते आपण पाहिलेलं होतं. आणि जगाच्या नकाशात प्रत्येकी 1 अंश अंतरानं काढलेली रेखावृत्तांची एकूण संख्या किती असतं ते तुम्हाला विचारलेलं आहे. एकूण रेखावृत्तांची संख्या 360 आहे. तुम्ही याच्या अगोदर 6वीच्या म्हणजे भूगोलामध्ये देखील तुम्ही शिकलेला आहात. आणि सूर्याचं पूर्वेकडून पश्चिमेकडे जाताना दिसणं हा कशाचा परिणाम आहे असं विचारलेलं आहे. कारण पृथ्वी काय करत असते, पश्चिमेकडून पूर्वेकडं फिरत असते आणि त्यामुळं पूर्वेकडं पहिल्यांदा सूर्य उगवतो आणि पश्चिमेकडं मावळतं हे आपणाला माहीत आहे. आणि त्याच्यानंतर हे काही प्रश्न तुम्हाला दिलेले आहेत. त्या प्रश्नांची उत्तरं कालमापनासाठी कोणती साधनं सध्याच्या काळात वापरतात वगैरे विचारलेल्या ह्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही काय करायचे, वहीमध्ये तुमच्या लिहून काढायचं आहे. आणि उपक्रम एक सांगितलेला आहे तुम्हाला, आचार्य आत्रे यांच्या म्हणजे आजीचं घड्याळ या कवितेतील आजीचं घड्याळ नेमकं कोणतं ते शोधा. ही कविता तुम्हाला जर पाहायचं असेल तर इंटरनेटवरती देखील किंवा ग्रंथालयातील संदर्भ घेऊन साहित्यातून देखील तुम्ही काय करू शकताय, लिहू शकताय. त्याची उत्तरं तुम्ही लिहू शकताय. त्याच्यानंतर दिवस पुढचा जो आहे 30वा म्हणजे चाचणीचा दिवस आहे. म्हणजे चाचणी तुम्ही 30व्या दिवशी काय करणार आहात, परत आता एक 15व्या दिवशी तुम्ही सोडवलेला होता इतिहासाचं आणि भूगोलाचं. आता परत चाचणी म्हणजे 15 गुणांची ही चाचणी आहे. आणि ही चाचणी तुम्ही काय करायचं आहे, स्वतंत्र तावावरती इतिहासचं वेगळं आणि भूगोलचं वेगळं ताव तुम्ही घालायचं आहे. आणि त्याच्यावरती तुम्ही हे चाचणीतली ही प्रश्न जरी तुम्ही लिहिला नाही, डायरेक्ट उत्तरे जरी लिहिला, तुम्ही परीक्षा जे देत होता फक्त प्रश्न क्रमांक टाकून उत्तरं जशी लिहित होता तसं जरी लिहिला तरी चालतं. पण इथं मात्र हे जे आहे रिकाम्या जागा भरा हे लिहित असताना मात्र पर्याय घालत असताना पूर्ण वाक्यात तुम्ही लिहावं, विधानं पूर्ण करा असं म्हटलेलं आहे. शिरस ढग हे मुख्यतः टिंबटिंब असतात, त्यात कुठलं पर्याय बसतं ते तुम्ही तिथं घालून ते स्पष्ट
म्हणजे पूर्ण वाक्यात ते उत्तर त्याचं लिहायचं आहे. बाकीची जी प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं लिहित असताना तुम्ही काय करू शकताय, डायरेक्ट उत्तरं जरी लिहिलात तरी चालू शकतं. त्याच्यानंतर तुम्हाला काही ठिकाणी इथं आकृती देखील काढायला सांगितलेलं आहे. महासागर तळरचनेची सुबक अशी आकृती काढा असं सांगितलेलं आहे. ढगांचे प्रकार तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये 8वीच्या आर्द्रता व ढग याच्यामध्ये ढगांच्या प्रकाराची आकृती दिलेली आहे. ती आकृती बघून तुम्ही आकृती काढू शकताय आणि त्याला 4 गुण तिथं दिलेले आहेत. त्याच्यानंतर भौगोलिक कारणं यासाठी तुम्हाला काय केलेले आहेत, 6 प्रश्न दिलेले आहेत. त्यापैकी 3 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहायला सांगितलेले. कोणतेही तुम्ही 3 प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. फक्त तुम्ही लिहिणार आहे त्या प्रश्नाचं वर्णाक्षर तुम्ही लिहा आणि त्याचं डायरेक्ट उत्तर जरी लिहिलं चालतं, कारण इथं प्रश्न लिहिण्याची गरज नाही. त्याच्यानंतर पुढं त्याच दिवशी म्हणजे इथं परत काय केलेलं आहे, इतिहास आणि भूगोल म्हणजे इतिहास आणि नागरिकशास्त्रावरती तुम्हाला इथं काय केलेलं आहे, नागरिकशास्त्र या विषयावरती इथं काय केलेलं आहे, प्रश्न म्हणजे राज्यशास्त्र आत्ता तुमचं 9वीचं आणि मागच्या वर्षीचं नागरिकशास्त्र याच्यावरती आधारित इथं काय केलेलं आहे, तुम्हाला प्रश्न विचारलेले आहेत. त्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही लिहायची आहेत. मोठी प्रश्न जिथं रिकाम्या जागा बरा असतील तर ते पूर्ण वाक्यात तुम्ही लिहा आणि बाकीचं काय करा, जे कोणते खालील प्रश्नांची 25 ते 30 शब्दात उत्तर लिहा म्हटलेलं आहे ते फक्त आकडा टाकून तुम्ही तिथं काय करायचं आहे, उत्तरं लिहायची आहेत. इथं ही प्रश्नपत्रिका तुम्ही एका स्वतंत्र कागदावरती काय करायचं आहे, सोडवायचं आहे. त्याच्यानंतर आपण 31व्या दिवसाकडे वळणार आहोत. यात भारत आणि अन्य देश हे इयत्ता 9वीचं प्रकरण आहे आणि अध्ययन निष्पत्ती त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आपल्या भारताचं भौगोलिक स्थान व त्याचा भारताच्या अंतर्गत व परराष्ट्र धोरणावरती होणारा परिणाम स्पष्ट तुम्हाला करता येणं आवश्यक आहे. शेजारील देशांशी आपलं मैत्रीपूर्ण संबंध का असावेत हे देखील इथं विचारलेलं आहे. आपलं आता तुमच्यात देखील तुम्ही दैनंदिन जीवनामध्ये देखील आपलं शेजारच्याबरोबर मैत्रीपूर्ण संबंध असेल तर आपला कसा विकास होत असतो किंवा आपल्या शेजारील लोकांच्याबरोबर आपला जर शत्रुत्वाची भावना असेल तर आपल्यामध्ये कशा अडचणी, आपल्याला किती अडचणी निर्माण होतात हे आपल्याला त्याच्यावरून आपण काय करायचं आहे, इतर देशांशी संबंध कसे असावेत हा इथं निष्पत्ती तुम्ही अध्ययन निष्पत्ती यातून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर 8वीचं प्रकरण राज्य शासनशी याचं काय केलेलं आहे, सहसंबंधित जोडलेलं आहे आणि याच्यामध्ये पाणी, सार्वजनिक स्वच्छता, रस्ते, वीज इत्यादी सार्वजनिक सुविधा पातळ्यांवरील शासनाची भूमिका तुम्ही ओळखायचं आहे. म्हणजे आपल्या देशामध्ये आपलं जे काय साध्या ग्रामपंचायतीपासून म्हणजे स्थानिक शासन संस्थेपासून जर विचार केलात तर तुम्हाला लक्षात येतं की ग्रामपंचायतीची कामं कोणती, नगरपालिकेची कामं कोणती, महानगरपालिकेची कामं कोणती. त्याच पद्धतीनं राज्य शासन देखील काय करत असतं, राज्याचा दर्जा उंचावण्यासाठी विविध प्रकारच्या सुविधा वगैरे उपलब्ध करून योजना वगैरे अंमलात आणण्याचा प्रयत्न हे करत असतं. आता त्याच्यानंतर तुम्हाला विचारलेलं आहे काही बाबी 8व्या म्हणून सांगितलेलं आहे. तुम्हाला काय विचारलेलं आहे, भारतात एकूण किती घटक राज्य आहेत, भारतात कोणकोणती विविधता आहे. आता हे सर्वसामान्य म्हणजे जनरली प्रश्न आहेत. हे आपल्याला भारतात राहतो म्हटल्यानंतर ह्या प्रश्नांची उत्तरं सहज आपल्याला येतात. या प्रश्नांची म्हणजे तुम्ही उत्तरं लिहायची आहेत. तुम्ही तुमच्या वहीमध्ये कच्च्या वहीमध्ये तुम्ही जे घातलेलं आहे त्याच्यामध्ये लिहायचं आहे. त्याच्यानंतर एक तक्ता दिलेला आहे आणि तक्ता तुम्हाला पूर्ण करायला सांगितलेला आहे. म्हणजे सभागृह दिलेला आहे, त्याचं कार्यालय, सदस्य संख्या, निवडणुकीचं स्वरूप, प्रमुख कोण असतात हे तुम्ही तिथं काय करायचं आहे, त्याच्यामध्ये लिहायचं आहे. तक्ता तुम्ही तिथं पूर्ण करायचा आहे आणि यासाठी तुम्ही इयत्ता 8वी इतिहास नागरिकशास्त्राचं पाठ्यपुस्तक वापरू शकताय आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्यात देखील माहिती जास्त पाहिजे असेल तर ते दीक्षा ॲपचा वापर तिथं करू शकताय. त्याच्यानंतर एक तुम्हाला आणखीन माहिती विचारलेलं आहे, राज्य शासनाचं विधिमंडळ, राज्यपालांचं अधिकार, मुख्यमंत्र्यांची कार्य हे तुम्हाला समजले असतील. तुम्ही त्याचा मागच्या वर्षी अभ्यास केलेला असेल तर तुमच्या लक्षात ते येईल, मुख्यमंत्र्यांचे वगैरे कार्य काय असतात ते. त्याच्यानंतर त्याची माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही दीक्षा ॲपवरती मुख्यमंत्र्यांची कामं वगैरे पाहू शकता. त्याच्यानंतर खाते वाटप करताना मुख्यमंत्र्यांना कोणत्या बाबींचा विचार करावा लागतो असं स्वाध्याय सोडवायला तुम्हाला सांगितलेलं आहे. हे स्वाध्याय तुम्ही काय करायचं आहे, त्या वहीमध्ये सोडवायचं आहे.
आणि त्याच्यानंतर आणि कृती एक उपक्रम कृती एक तुम्हाला दिलेली आहे, ते देखील तुम्ही उपक्रम म्हणून काय करू शकताय, चित्रांच्या सहाय्यानं करू शकताय की 1960 महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांची नावे लिहा. तुम्हाला त्यांचे जर फोटो मिळत असतील तर फोटो चिकटवून त्यांचं नाव लिहा आणि थोडक्यात त्यांचं कार्य काय आहे ते तुम्ही काय करू शकताय, त्यांच्या काळामध्ये काय काय त्यांनी प्रगती केली ते लिहू शकताय. अशी उपक्रम देखील तुम्ही करू शकताय, कारण उपक्रम कृती या 8वीपर्यंत असतं आणि त्याला देखील गुण असतात. ते उपक्रम कृती देखील तुम्ही करून ठेवू शकता. एखादं उपक्रम कृती कोणत्या ना कोणत्या म्हणजे इतिहासातला असू दे किंवा भूगोलातला असू दे, या कोणत्याही एका विषयावरती तुम्ही काय करू शकता, एखादं उपक्रम असं करून तुमच्याकडं ते संकलित करून ठेवू शकता. त्याच्यानंतर आपण पुढं जाणार आहोत 32व्या दिवशी म्हणजे सेतू अभ्यासक्रम दिवस 32वा. या ठिकाणी आंतरराष्ट्रीय समस्या हे 9वीतलं प्रकरण आहे आणि आंतरराष्ट्रीय म्हणजे समस्या ज्या आहेत आजपर्यंत आपल्या देशाला म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यापासून म्हणजे आज तागायत 1960 नंतरच्या कालावधीचा म्हणजे आंतरराष्ट्रीय समस्या याच्यामध्ये आहेत आपल्या 9वीच्या पुस्तकामध्ये. आणि त्या समस्या काय काय आहेत ते 9वीच्या पुस्तकामध्ये तुम्ही पाहिलेलं असाल, किंवा आतंकवाद किंवा जमातवाद अशा अनेक समस्या आहेत. त्या समस्यांचा अभ्यास तुम्ही केलेला असाल, म्हणजे आता करणार आहोत पुढच्या 9वीच्या प्रकरणामध्ये आपण. पण त्याचा सहसंबंध सेतूबंदी महाराष्ट्रातील शासन यंत्रणेचे स्वरूप यासाठी केलेलं आहे की महाराष्ट्र शासनानं ज्या समस्या आहेत त्या समस्या थोपवण्यासाठी महाराष्ट्रामध्ये देखील अनेक समस्या आहेत. भाषावार प्रांतवाद अशा अनेक समस्या आहेत. त्या देखील समस्या आपण याच्यामध्ये पाहिलेल्या आहात 8वीच्या प्रकरणांमध्ये. आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक सांगितलेलं आहे की याच्यामधून अध्ययन निष्पत्ती काय होणं गरजेचं आहे. मानवी हक्क जगातील प्रत्येक माणसाला प्राप्त होतात हा विचार विकसित होणं, म्हणजे प्रत्येक व्यक्तीला हे काय आहेत, मानवी हक्क हे प्राप्त झालेले आहेत. जागतिक पातळीवरती देखील काय केलेलं आहे, हे संविधान निर्माण झालेलं आहे आणि त्या संविधानानुसार जगातील प्रत्येक व्यक्तीला काय केलेलं आहे, हक्क हे दिले गेलेले आहेत. आणि हक्कांची पायमल्ली होत असेल तर त्यासाठी तुम्ही काय करू शकता, न्यायालयामध्ये दाद वगैरे मागू शकताय. तुम्ही हे 7वीच्या मानवी हक्क ह्या 7वीच्या नागरिकशास्त्राच्या प्रकरणामध्ये देखील पाहिलेला होता. आणि भारतीय संविधान व कायदे याद्वारे मानवी हक्कांचं संरक्षण कसं होतं हे देखील जाणून घेणं गरजेचं आहे, कारण कायद्यानुसार आपल्या मानवी हक्कांचं काय केलं जात असतं, संरक्षण हे होत असतं. आपण देखील हे अभ्यासलेलं 8वीला. आणि त्याच्याशिवाय पर्यावरण ऱ्हास ही एक जागतिक समस्या आहे याची जाणीव आपल्याकडं, कारण आज तुम्ही बघताय ग्लोबल वॉर्मिंग जागतिक तापमान वाढ याचे परिणाम काय होतील हे देखील तुम्ही 2012ला एक भाकीत एकानं व्यक्त केलेलं होतं की जग बुडणार आहे. ते कशासाठी केलेलं होतं की हे जागतिक तापमान वाढीमुळं काय होणार आहे, ध्रुवीय प्रदेशातील बर्फ वितळणार आणि ती बर्फ वितळून समुद्राच्या पाण्याच्या पातळीत वाढ होणार आणि ही जमीन बुडणार, अशासाठी ते भाकीत त्यांनी केलेलं होतं. पण ते एक मग 2012च्या काळात लोक आता 2012ला त्या तारखेला हे जग बुडणार ह्या भीतीत होते, पण ते का जाणीव निर्माण होण्याच्या दृष्टीनं की बाबा हे हे का असं सांगितलं त्यांनी की जागतिक तापमान वाढ हे कशामुळं तापमान वाढत चाललेलं आहे, कार्बनचं प्रमाण वाढत चाललेलं आहे, झाडांची संख्या आपण कमी करू लागलो. म्हणजे ह्या समस्या ज्या आहेत त्यांची जाणीव तुम्हाला आवश्यक आहे. निर्वासित म्हणजे काय हे देखील स्पष्ट करता येणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर नोकरशाही हे 8वीतलं प्रकरण, त्याच्यावर आधारित तुम्ही काय करू शकता, तुम्हाला माहीत असलेल्या संधी अधिकाऱ्यांची नावं विचारलेली आहेत. शासनाच्या म्हणजे धोरणांची प्रत्यक्ष कारवाई कोण करत असतं, IAS म्हणजे काय, भारतातील संधी सेवांचे किती प्रकार आहेत हे वगैरे तुम्ही 8वीच्या पाठ्यपुस्तकातून म्हणजे नागरिकशास्त्र या पाठ्यपुस्तकातून तुम्ही ते माहिती मिळवू शकताय. त्यासाठी अधिक माहितीसाठी तुम्ही दीक्षा ॲपमध्ये तुम्ही देखील जाऊ शकता. आणि त्याच्यानंतर एक कोष्टक तुम्हाला कृती करायला सांगितलेलं आहे, या ठिकाणी तक्ता दिलेला आहे, त्या ठिकाणी केंद्रीय सेवा आणि इकडं बाजूला तुम्ही ते रिकामे दिलेले आहे त्या ठिकाणी तुम्ही ते लिहायचं आहे. आणि एकाखाली काय दिलेलं आहे, उदाहरणार्थ गट विकास अधिकारी तहसील हे दिलेलं आहे, त्याच्या वरच्या बाजूला तुम्ही ते काय येतं ते लिहायचं आहे. तुम्ही ते अभ्यासलेला आहात आणि त्याच्यानुसार ते तुम्ही त्याचं उत्तर शोधून तुम्ही लिहायचं आहे. आणि यासाठी नोकरशाहीचं स्वरूप म्हणजे काय समजलं याच्यामध्ये, नोकरशाहीचं स्वरूप, भारतातील नोकरशाहीचं महत्त्व, संधी सेवांचे प्रकार, मंत्री आणि संधी सेवक याच्याविषयी तुम्हाला नोकरशाहीचं स्वरूप पाहायचं असेल तर लिंकवरती क्लिक करू शकताय.
भारतातील नोकरशाहीचं महत्त्व देखील तुम्ही यासाठी लिंक करू शकता. संधी सेवांचे प्रकार पाहिजे असतील तर या म्हणजे जे काही लिंक दिलेलं आहे त्या लिंकवरती क्लिक केल्यावरती तुम्हाला त्याची माहिती काय होऊ शकते, मिळू शकते. आणि त्याच्या आधारे तुम्ही काय करायचं आहे, स्वाध्याय सोडवायचा आहे. नोकरशाहीमुळं राज्य व्यवस्थेला स्थैर्य कसं लाभतं हे स्पष्ट करा असं सांगितलेलं आहे. आणि खात्यांचा कारभार कार्यक्षमतेनं चालवण्यासाठी मंत्री व सनदी नौसेवकांची भूमिका याच्यामध्ये तुम्हाला विचारलेलं आहे. या 2 प्रश्नांची उत्तरं तुम्ही आकडे टाकून वहीमध्ये सोडवायचं आहे. त्याच्यानंतर आपण काय करणार आहोत, दिवस 33वा म्हणजे सेतू अभ्यासक्रम दिवस 33वा भूगोलचं इथं प्रकरण घेतलेलं आहे. आतापर्यंत आपण नागरिकशास्त्र विषय पाहिलेला आहे. आता इथं भूगोलचं जे प्रकरण आलेलं आहे म्हणजे दिवस 29ला केलेल्या कृतीचा पुढचा भाग इथं तुम्हाला सांगितलं. आजची कृती करूया इथं म्हटलेलं आहे. आता काय याच्यामध्ये केलेलं आहे की खालीलप्रमाणे कृती करायला सांगितलेलं आहे. जगाचा नकाशा, तुम्ही जगाचा नकाशा घ्या आणि इयत्ता 8वीचं आणि 9वीचं भूगोलाचं पाठ्यपुस्तक घ्या आणि मूळ रेखावृत्तावरील वेळेच्या संदर्भानं काय करायचं आहे, विविध रेखावृत्तांच्या स्थानिक वेळा शोधता येऊ शकतात. यासाठी उदाहरणं तुम्हाला इथं दिलेली आहेत. हे 8वीला हे प्रकरण तुमचं झालेलं आहे. स्थानिक वेळ आणि प्रमाण वेळ पहिलं जे प्रकरण झालेलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही हे सोडवलेलं आहात. तेच परत तुम्हाला या ठिकाणी विचारलेलं आहे आणि त्यानुसार तुम्ही याची काय करायचं आहे, तिथं उत्तरं लिहायचं आहे. हे प्रकरण तुम्ही 8वीला शिकलेला होता, स्थानिक वेळ आणि प्रमाण वेळ, आणि त्याच्यामध्ये तुम्ही वेळा वगैरे त्याच्या लिहिलेला होता. त्याच्यामध्ये एक म्हणजे आपण रेखावृत्त सूर्यासमोरून जाण्यासाठी लागणारा कालावधी देखील सांगितला होता. एक रेखावृत्त सूर्यासमोरून जाण्यासाठी लागणारा कालावधी 4 मिनटं. म्हणजे असं रेखावृत्तांच्या ह्याच्यावरून म्हणजे आता 60 रेखावृत्त मूळ रेखावृत्तापासून पूर्वेकडं आणि पश्चिमेकडं असे रेखावृत्त असतात आणि त्याच्यावरून मूळ रेखावृत्त हे ग्रीनिच रेखावृत्त आहे आणि त्याच्या इकडं पूर्वेकडं आणि पश्चिमेकडं 180 आणि 180 अशा प्रकारे दोन्हीकडं पूर्व रेखावृत्त 180, पश्चिम रेखावृत्त 180 अशा प्रमाणात एका रेखावृत्ताला सूर्यासमोरून जाण्यासाठी लागणारा कालावधी 4 मिनिटांचा असतो. यावरून ते गणित करून तुम्ही काय करू शकता, त्याचं उत्तर तुम्ही मागच्या म्हणजे तुम्ही पहिला धडा ज्यावेळी शिकलात त्यावेळी तुम्ही लिहिलेलं आहात. परत तेच इथं विचारलेलं आहे आणि ते तुम्ही इथं लिहू शकताय. आता त्याच्यामध्ये काहीचे प्रश्न विचारलेले आहेत, ते प्रश्नांची उत्तरं तुम्ही गणित करून आकडेमोड करून तुम्ही काय करू शकताय, लिहू शकताय. आणि त्याच्यानंतर पुढं दिलेलं आहे ही कृती करून काय समजले, काय शिकण्यास मिळालं असं तुम्हाला विचारलेलं आहे. म्हणजे तुम्ही स्थानिक वेळ आणि प्रमाण वेळेचा अभ्यास इथं केल्यानंतर तुम्हाला त्याचा फायदा झाला किंवा त्याच्यामुळे तुम्हाला काय समजलं हे तुम्ही इथं लिहू शकताय. आणि त्याच्या संदर्भात तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर या ठिकाणी काय करू शकताय, जे काय लिंक दिलेले आहेत त्या लिंकनुसार तुम्ही लिंकवरती क्लिक करून अधिक माहिती त्याच्यावरती मिळू शकता. किंवा इयत्ता 8वीचं पुस्तक जे आहे ते पाठ्यपुस्तक तुमचं पहिलं जे प्रकरण झालेलं होतं त्या प्रकरणानुसार तुम्ही लिहू या प्रश्नांची उत्तरं काय करू शकता, या ठिकाणी लिहू शकता. त्याच्यानंतर दिवस आपण पुढचा बघणार आहोत. 34वा दिवस भूगोलचंच प्रकरण जे आहे त्याचं पुढचं प्रकरण आहे, म्हणजे पुढचा टप्पा आहे. त्याच्यामध्ये जागतिक प्रमाण वेळ ही कोणत्या रेखावृत्तावरून ठरवली जात असते हे तुम्हाला विचारलेलं आहे. जागतिक प्रमाण वेळ हे काय केलेलं आहे, मूळ रेखावृत्तानुसार ठरवलं जात असतं. आणि भारताची प्रमाण वेळ ही कोणत्या रेखावृत्तावरून ठरवली जाते असं विचारलेलं आहे. तुम्हाला याच्या अगोदर मी सांगितलं होतं की भारताच्या मध्यातून गेलेलं जे रेखावृत्त आहे त्या रेखावृत्तानं म्हणजे हे पहिल्या प्रकरणावर आधारितच याची देखील प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही लिहायचं आहे. जागतिक प्रमाण वेळ व भारताची प्रमाण वेळ याच्यामधला फरक किती आहे, 5.5 तासाचा तुम्ही फरक काढलेला होता मागं, त्यावरून तुम्हाला त्याचं उत्तर लिहिता येतं. जागतिक प्रमाण वेळ व 180 अंश रेखावृत्तावरील प्रमाण वेळ यांच्यातील किती वेळेचा फरक असतो हे देखील विचारलेलं आहे. यासंबंधी ही प्रश्न तुम्ही पहिल्यांदा 8वीला सोडवलेला होता, म्हणजे 8वीला हे सगळं तुम्ही सोडवलेलं होता. त्याचंच परत तुम्हाला इथं काय केलेलं आहे, तुमच्या 8वीचं अभ्यास म्हणजे तुम्ही मागच्या वर्षी या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळं राहिलेले असतील किंवा तुमच्या आठवत नसेल तर त्यासाठी आपल्याकडे ही शाळा झालेली होती, आपण शिकलेला होता. पण इथं काय केलेलं आहे, शासनानं ज्या ठिकाणी शाळा चालूच नव्हत्या अशा ठिकाणच्या लोकांसाठी हे ब्रिज कोर्स हे काढलेलं आहे. म्हणजे सेतू अभ्यास
त्यांनी सुरू केलेला आहे आणि त्याची उत्तरं तुम्ही काय करायची आहेत, लिहायची आहेत. अशा पद्धतीनं आपण आज 26व्या दिवसापासून ते 34व्या दिवसापर्यंतचा हा अभ्यासक्रम पाहिलेला आहे आणि हे पाहिलेला अभ्यासक्रम तुम्ही काय करायचा आहे, तुमच्या वहीमध्ये सोडवायचा आहे. त्याच्यामध्ये 30व्या दिवशी एक चाचणी आलेली आहे, ती चाचणी स्वतंत्रपणावरती तुम्ही सोडवायचं आहे. आता आपण इथं थांबूया. आपण आता आपलं हे कामकाज जे आहे ते तुम्ही न चुकता, कारण हे शासनाचं आहे आणि याच्यावरून तुम्हाला अंतर्गत मूल्यमापनासाठी गुण घेणार आहोत, त्यासाठी न चुकता हे तुम्ही सोडवणं आवश्यक आहे. धन्यवाद.